नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संक्रांत म्हटली की थोडीशी आली लगबग आणि प्रत्येक कामात यश हे झटकन मिळतं असं नाहीत. प्रत्येक कामाचं एक लिमिट असतं. तर हे असे आम्ही बसलो होतो. थंडीचे दिवस म्हटल्यावरती बाहेर ऊन पण छान आलं होतं आणि उन्हाला बसून आम्ही ऊन खात बसलो होतो आणि लसणी वगैरे जे काय आपले छोटे मोठे कामं असतात ते असे बाहेर बसून करतो. काय असतं ना, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक एक लिमिट असतं की आज म्हटलं तर उद्याला भेटते असं होत नाही कधीही. कारण त्याच्यासाठी आपल्याला कष्ट हे असतातच प्रत्येकाला. आणि स्वामी कधी म्हणत नाहीत की बाबा तू काम करू नको, बस घाटेवरती मी देतो आणून. नाही, त्याच्यासाठी प्रत्येकाला कष्ट करावे लागतात. आणि हे लाडू आमचं बसलं होतं खात. एक चिक्की घेतली होती, म्हणजे मी चिक्क्या केल्या होत्या तिळाच्या, तर त्या खात बसला होता तो. आणि त्याला प्रचंड कोणतीही गोष्ट असू दे तो आवडीने खातो. तशी माझी मुलगी नाही खात. तर हे असतं ना, माणसात पण डिफरंट असतं प्रत्येकाच्यात. कारण थोडंफार फरकाने असतात ना. हा रोड आत्ताच नवीन झालेला आहे. खूप मातीचा होता, धुळला तर खूप यायचा. बसणं बाहेर गॅलरीबरोबर घरी पण एवढाच धुळा यायचा. पण आत्ता तो रोड झाल्यापासून ना खूप छान वाटेल. स्वामी आणि शिव काय खातोय शिव? मग इथं भोगी म्हटल्यावरती थोड्याफार भाज्या आता साफ करून ठेवाव्या लागतात. तर चला म्हटले, हरभऱ्याची भाजी पण होती. तर हरभऱ्याचे दाणे बाजूला करून ठेवत होते मी. आणि मुलांचं झालं होतं हरभरा खायचं. मुलगी कधीच खात नाही. तिला कोणतीही गोष्ट तिचे नखरे असतात. प्रत्येक मुलं आत्ताच म्हटले ना, वेगवेगळ्या टाईपचे असतात. मुलं असो नाही तर माणसं असो, तर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. तसंच काहीच आहे माझ्या मुलीचं पण. कधीच नाही कोणती गोष्ट ती आवडीने खात. तिचे खूप नखरे असतात. आणि हे असतं हे असं ती देत होती तिच्या भावाला सोडून शेंगा, आणि मी बसली होती. आणि त्याबरोबर आहे ना, हे हरभऱ्याची जी पानं असतात ना, ते थोडीफार कवळी वगैरे होती, तेवढी मी काढून ना भाजीला ठेवत होती. प्रचंड भाजी मला आवडते हरभऱ्याच्या शेंगाची. गरगट वगैरे करून ना भारी लागतं ह्याचं, तर मला आवडते. आणि जर तुम्हाला ह्याचं गरगट वगैरे पाहिजे असेल ना, तर रेश्मा किचन रेसिपी पहा. तर उद्या नाही परवाला तर याची रेसिपी नक्की येईल आणि तुम्ही ती पाहून घ्या. तर खूप छान असं गरगटीची रेसिपी असते आणि लागते पण तेवढीच टेस्टी. याचं गरगट जे ओळ्या भाजीचं करतो ना, मस्त लागतं. तर नक्की पहा. हे असं मी पानं बाजूला करून घेत होती, जेवढी कवळी होती तेवढी. आणि मुलांचं त्यांचं खाणं चाललं होतं. आता प्रत्येक काम म्हटलं कष्ट असतं. जेवढं घरचं काम करताना आपल्याला कष्ट असतं, तेवढेच बाहेरच्या कामात पण कष्ट असतं. बाहेर जेवढे जातात जॉबसाठी त्यांनाही कष्ट तेवढेच असतात, तेवढे घरचे. प्रत्येक कष्टानंतर यश हे येतच असतं. तसंच काहीचं असतं आपल्यासाठी ना. प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण म्हणतो ना, त्या आनंदाने जगायचं असतं. कधीही तोंड पाडून किंवा ह्याचं त्याचं हे करून त्याच्यात दिवस नाही घालायचं. आपलं एक सेकंद जरी आनंदात घालवलं ना, तरी तो दिवस आणि तो मिनिट परत येणार नसतो आपल्यासाठी. तो एकदा निघून गेला ना की निघून जात असतो. तो दिवस असो, तो मिनटं असो, सेकंद असो, किंवा एखादा वेळ असते, ती एकदा गेली ना कधीच भेटत नाही. तर त्यासाठी ना खरंच सांगते, मनापासून सांगते, प्रत्येकाने जेवढं जगता येईल ना या धावपळीच्या जीवनात ना खूप काही सोसावं लागतं. आणि सोसताना आपण आपला आनंद कुठंतरी हरवून जातो, किंवा एखाद्याच्या दुःखामध्ये हे पहा, असं मस्त असं रात्रीचं जेवण आहे. चपाती, आमटी, बीट, काकडी, कांदा, टोमॅटो, कोशिंबीर आहे, मेथीची भाजी आणि भात बनवलं आहे. तर या मग असं रात्रीचं जेवण. तर या सगळ्यांनी जेवायला झालं का जेवण सगळ्यांचं? असं रात्रीचं जेवण होतं. पटकीनवर ओढ. 2 दाणे तरी खाऊन पाहिजे कोणतीही गोष्ट दिल्यावरती. मग गरम आहे, खा की, छान लागतो. एक एक खा बाबू. कसं आहे? कसं लागतं? तोंड बघ, तोंड बघ, तोंड बघ. कुठलीही गोष्ट द्या तिला खायला. चालतं येतं, नको त्रास घेऊ. दर
हां